आपण पाहतात SKF न्यूज. सलमान सय्यदसोबत पाथरी. पाहूया परभणी जिल्ह्यातील काही खास रिपोर्ट. परभणी जिल्ह्यात दैनिक एकमतच्या 35व्या वर्धापन दिन सोहळ्यात पत्रकार अनवर शेख यांचा गौरव. सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेशजी लाहोटी यांच्याकडून जबाबदार पत्रकार म्हणून उल्लेख. निर्भीड पत्रकारितेच्या कार्याची घेतली दखल. दैनिक एकमतचे निर्भीड पत्रकार अनवर शेख यांचा सन्मान. 35व्या वर्धापन दिनानिमित्त जबाबदार पत्रकार म्हणून गौरव. परभणी येथील दैनिक एकमतचे निर्भीड पत्रकार अनवर शमशुद्दीन शेख यांचा जबाबदार पत्रकार म्हणून गौरव करण्यात आला आहे. दैनिक एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांच्या पत्रकारितेतील योगदानाची दखल घेण्यात आली. दैनिक एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त परभणी येथे श्री शिवाजी महाविद्यालय हॉल येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सेलूचे उपविभागीय अधिकारी शैलेशजी लाहोटी यांच्याकडून दैनिक एकमतचे निर्भीड पत्रकार अनवर शमशुद्दीन शेख यांचा जबाबदार पत्रकार म्हणून उल्लेख करण्यात आला. पत्रकारिता क्षेत्रात निर्भीडपणे काम करत समाजातील विविध प्रश्नांचा वाचा फोडणाऱ्या पत्रकारांच्या कार्याचे यावेळी कौतुक करण्यात आले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजहिताचे प्रश्न मांडण्यासोबतच प्रशासन आणि जनतेमध्ये दुवा म्हणून काम करणाऱ्या पत्रकाराच्या भूमिकेवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. पाहूया एक नजर. दैनिक एकमतच्या 35व्या वर्धापन दिनानिमित्त येथे उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय सय्यदजी इक्बाल, उपमहापौर माननीय गणेशजी देशमुख, यशस्विनी महिला मंच परभणीचे डॉक्टर संप्रियाजी पाटील, नगरसेविका अंबिकाजी डाळे, अध्यक्ष नूतन महाविद्यालय सेलू डॉक्टर लोयाजी, अध्यक्ष साईबाबा नागरी बँक सेलू हेमंतदादा आडळकर, जिल्हाध्यक्ष युवक काँग्रेस अमोलजी जाधव आणि येथे उपस्थित सर्व वाचक, सर्वप्रथम दैनिक एकमतच्या या 35व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व वाचकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जसं आज फेसबुक, व्हॉट्सअप, सोशल मीडिया, इंस्टाग्रामवर दैनंदिन जसं पाटील मॅडमने आपल्या ह्याच्यामध्ये सांगितलं की भडीमार झालेला आहे. रोज 5-5 मिनिटाला काहीतरी वेगवेगळी बातमी येते आणि ती व्हेरीफाईड नसते. मग शेवटी आपण कन्फ्यूज होतो की आता ॲक्च्युअल बातमी काय आहे. तर तेव्हा आपल्याला दुसऱ्या दिवशी जेव्हा दैनिक एकमत आपण वाचतो त्यामध्ये ती बातमी वाचल्यावर आपल्याला कळतं की ही व्हेरीफाईड आहे आणि पुरोगामी विचाराचं हे प्रतीक आहे. आणि जेव्हा वाचक वाचतात त्यांना 100% खात्री होते की दिलेली बातमी आहे ही बरोबर आहे. तर तसंच सेलूमध्ये देखील दिलीपजी डासळकर असतील, आमचे 4 ठाण्याचे पण आहेत, अगोदर पाथरीचे अनवरजी पण आहेत. तर त्यांनी पण सतत बातम्या देताना योग्य बातमी देणं आणि प्रशासनाची पण जर कुठं चूक होत असेल तर ती निदर्शनास आणून देणं, जेणेकरून त्या गोष्टीमध्ये आपल्याला सुधारणा करता येईल आणि चांगल्या प्रकारे काम करता येईल. तर असं दैनिक एकमतचं काम योग्य प्रकारे चालू आहे. तर त्यांना या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. तसंच आज या कार्यक्रमानिमित्त माझा जो सन्मान दैनिक एकमत तर्फे आहे त्याबद्दलही त्यांचे आभार मानतो. आणि हा सन्मान फक्त माझा एकट्याचा नसून माझ्या दोन्ही तहसीलदार, सर्व नायब तहसीलदार, सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, सर्व